नमस्कार श्रोत्यांनो. आजच्या गोष्टीचं नाव आहे शापित परीची कृपा. एका गावात एक जोडपे राहत होते. दिवसभर सुतारकाम करून आपल्या कुटुंबाचे आणि 2 मुलींचे पोट कसंबसं ते भरत असत. सुताराचे नाव होते जमनादास व त्याच्या पत्नीचे नाव होते पार्वती. त्यांना 2 मुली होत्या. त्या दोघी म्हणजे प्रथमा आणि द्वितीया. अत्यंत आळशी होत्या. 15-16 वर्षाच्या होऊनही दोघीजण कधीही घरकाम करण्यास तयार नसत. सारा वेळ त्या हुंदडण्यात आणि नटण्या मुरडण्यात घालवित असत. पार्वती त्यांना नेहमी रागे भरे, पण त्या आपल्या आईला देखील दाद देत नसत. जमनादासावर एके दिवशी एक विचित्र धर्मसंकट कोसळले. त्याच्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिची मुलगी विपुला एकटी पडली होती, अनाथ झाली होती. मरताना विपुलाला आईने जमनादासाच्या म्हणजेच मामाच्या घरी जाण्यास सांगितले होते. एके दिवशी विपुला आपले सारे सामान एका फुटक्या पेटीत घेऊन जमनादासाच्या घरी आली. आधीच दारिद्र्याने गांजलेली पार्वती विपुलीला पाहून खूप चिडली. तिने खूप बडबड सुरू केली. विपुला तिला म्हणाली, मामी, मला कृपा करून तुमच्या घरात आसरा द्या ना. मी वाटेल ती कामे करीन, तुमचे कष्ट कमी करीन. प्रथमा आणि द्वितीया हळूच आईच्या कानाला लागून म्हणाल्या, आई, घे ठेवून हिला. धुणं, भांडी, रानातून लाकूड फाटा जमा करून आणन. त्याखेरीज आपल्या कपिलेला चरायला नेणं ही सर्व कामं लाव करायला. पार्वतीला आपल्या मुलींच्या चतुराईचे खूपच कौतुक वाटले. तिने तात्काळ विपुलाला आपल्या घरात ठेवून घेतलं. विपुलाच्या फरफटीला तेथूनच सुरुवात झाली. सारा दिवस विपुला ओझ्याच्या गाढवाप्रमाणे कामाचा गाडा ओढत असे. त्यात प्रथमा व द्वितीयेची कामेही तिला करावी लागत. बिचारी दमून जात असे. पावसाळा असल्याने तिला कपिलेला चरायला न्यावा लागत नसे. तेवढंच काम वाचलं होतं. पण ऋतुचक्र फिरायचं थांबतंच थोडं. पावसाळा संपला आणि कपिलेला रोज रानात चारायला न्यायचे नवे काम सुरू झाले. दुपारी स्वयंपाक, पाणी, कपडे, भांडी करून विपुला कपिलेचे दावे हातात धरून पाय ओढत रानाकडे गेली. ते एका झाडाखाली दमवून बसले. तिच्या शेजारी एक छोटा पक्षी येऊन बसला. त्याची पिसे सोनेरी होते. डोळे लाल माणकांप्रमाणे होते. त्याच्या युवल्याच्या डोक्यावर एक डौलदार तुरा होता. मजेत गिरके घेत तो पक्षी तिथल्या तिथे उडत होता. त्याच्या त्या स्वच्छंदी आयुष्याचा हेवा वाटून विपुला बडबडू लागली, तुझी काय बाबा मज्जाच आहे. माझ्यासारखी थोडी कामे तुला करावी लागतात, म्हणून तू इतका मुक्तपणे उडू शकतोस. तो पक्षी मान कलती करून विपुलाकडे पाहत बोलला, काय ग, तुझं नाव काय? तुला काय दुःख आहे? त्या चिमुकल्या पक्षाला बोलताना पाहू विपुलेला अत्यंत आश्चर्य वाटलं. तिच्या कानावर विश्वासच बसेना. ती म्हणाली, हे पक्षा, तू बोलतोस कसा काय? मलाच भास झाला. त्या पक्षाने एक गिरकी घेतली आणि तो कपिलेच्या पाठीवर जाऊन बसला व म्हणाला, मी पक्षीच बोलत आहे, पण मीही काही मूळचा या योनीतील नाही. तो पक्षी म्हणजे एक शापित परी होती. एका ध्यानस्थ मुनींच्या ज्ञानभंगाचे पाप केल्यामुळे त्या मुनीने तिला पक्षी होशील असा शाप दिला होता. त्या पक्षाला म्हणजे परीला विपुलेची खूपच दया आली. तिच्या मळक्या आणि फाटक्या कपड्यातूनही तिचे मूळचेच देखणे रूप झाकले जात नसे. विपुलीची कांती गौर होती. अप्र्या नाकाची आणि मोठ्या डोळ्यांची विपुला त्या पक्षाला फार आवडली. त्याने विपुलेला मदत करण्याचे ठरवले. त्या पक्षाने म्हणजेच परीने विपुलेला म्हटलं, विपुला, तू खूप कष्टाळू मुलगी आहेस. तुझ्यासारख्या मुलीला मदत करायला मला फार आवडेल. जेव्हा जेव्हा तुला खूप काम असेल तेव्हा घराबाहेर ये आणि एक हलके शिलघाल व म्हण, ए रे ए. तुझी सगळी कामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. विपुलेला बरं वाटलं. दुसरं मन तिला म्हणू लागलं की हे सर्व खोटं कशावरून नसेल. त्या दिवशी संध्याकाळी कपिलेला घेऊन डोक्यावर भल्ली मोठी लाकडांची मोळी घेऊन ती घरी गेली. विपुला भरतकाम आणि कशिदा काम चांगल्या प्रकारे करीत असे. पार्वतीने नव्या कपड्यांच्या घड्या विपुले पुढे टाकत म्हटले, रात्री जागून या कपड्यांचे सुंदर पोशाख बनव. त्यांच्या हातावर कॉलरवर कशिदा काढ. एरवी विपुला हे ऐकून हबकली असती. आज कुरकुर न करता
ते कपडे उचलले. अंधार पडल्यावर ती घराबाहेर आली आणि हलकेच तिने शीळ घातली व तोंडाने "ए रे ये" असे ती म्हणाली. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो पक्षी तेथे आला. तो पक्षी म्हणजेच ती परी तिला म्हणाली, "विपुला, तू जाऊन खुशाल झोप. मी तुझं काम पूर्ण करून सर्व वस्तू तुझ्या उशाशी आणून ठेवी. कोणाला संशय येऊ नये म्हणून खोलीत दिवा जळत ठेव. कोणाला काही सांगू नकोस हं." पहाटे विपुला उठून पाहते तो तिच्या उशाशी त्या शापित परीने म्हणजेच त्या पक्षाने सर्व कपडे तयार ठेवले होते. पार्वती मामीला विपुलेने केलेले हे सुबक काम पाहून खूप आश्चर्य वाटले. परत विपुलेला तिने बोलावले. तिच्या हातात गुंडाळलेला रेशमाचा एक गुंडा व कापडाचे तुकडे दिले व तिला बजावले, "विपुला, उद्या सकाळपर्यंत हा गुंता सोडवून या कपड्यांवर तू भरतकाम करून दाखव. मला त्याची आसने करून वापरायची आहेत." विपुलेने न बोलता सर्व सामान उचलले आणि आपल्या खोलीत नेले. रात्र पडल्यावर बाहेर येऊन तिने हलके शीळ वाजवत त्या पक्ष्याला साथ दिली. आजही तिचे काम मनाप्रमाणे झाले. पार्वती मामीने दुसऱ्या दिवशी सकाळी सुबक असे भरतकाम करून शिवलेली ती आसने पाहिली. तिला वाटू लागलं की यात नक्कीच काहीतरी जादूटोणा असला पाहिजे. त्याखेरीज विपुला एका रात्रीत इतके काम आणि तेही इतके सुंदर करूच शकणार नाही. पार्वतीने प्रथमा व द्वितीयेला हाक मारली व त्यांना सांगितले, "मला या विपुलेकडे काहीतरी जादूटोणा असावा असं वाटत आहे. आज रात्री मी परत काहीतरी काम काढून सांगेल. तुम्ही दोघीही न कंटाळता न झोपता तिच्या पाळतीवर राहा. बघूया खरा प्रकार काय आहे तरी तो." संध्याकाळी कपिलेचे दावण विपुला गोठ्यात बांधत होती. पार्वती मामीने तिच्या पुढे 4 शेले टाकले. त्यांच्या अगदी चिंध्या झाल्या होत्या. पार्वती मामी रागावल्यासारखं करून म्हणाली, "विपुले, उद्या सकाळी या सर्व शेल्यांना रप्पू करून हवा आहे." विपुलेने मुकाट्याने मान डोलवली व ते शेल्यांचे गाठोडे आपल्या खोलीत नेऊन ठेवले. तिच्या पाळतीवर प्रथमा आणि द्वितीया होत्याच. विपुलेला नकळत झोपेचे सोंग घेऊन त्या पडल्या होत्या. रात्र पडल्यावर विपुला पावले न वाजवता उठली. प्रथमा व द्वितीया तिच्या मागावरच होत्या. त्याही तटक्या पावलाने तिच्या मागोमाग गेल्या. विपुलेने त्या सोनेरी पक्षाला बोलून आपले काम सांगितले. तो बोलणारा पक्षी कोण होता हे प्रथमा व द्वितीयेला कळलेच नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी विपुलेचे काम त्याने पूर्ण करून ठेवलेले होते. पार्वती मामीला सारा प्रकार समजला. आपल्या मुलींना ती दृष्ट श्री म्हणाली, "मुलींनो, आज रात्रीही मी विपुलेला काहीतरी काम देते. त्या पक्षाला त्याने बोलवले की तुम्ही दगडाने त्याला ठेचा. मग बघूया विपुलेची फजिती." विपुलेने घरकाम करता करता सारी खलबते ऐकली होती. आपले काम घाईघाईने आटपून ती कपिलेला घेऊन रानात गेली. तिने शीळ वाजवून म्हणाली, "ए रे ये." तो पक्षी तेथे हजर झाला. विपुलेने तिला सर्व प्रकार सांगितला. "तुला मारण्यासाठीच आज रात्री तिने मला काम द्यायचं ठरवलं आहे. मी काम नाही केलं तर मला मार बसेल, पण तू आलास तर तू मरशील. मी काय करू?" ती शापित परी म्हणजे पक्षी म्हणाला, "विपुला, तू मला रात्री बोलव. मी येईल. मला काम सांगून झाल्यावर मी तुझ्या पायापाशी येऊन मरून पडेल. पण तू घाबरायचं नाही. उलट या क्षणाची वाट माझा आत्मा पाहत होता. मी मेल्यावर मला एका खड्ड्यात पुर. रोज त्याला पाणी घाल. मी मेलेलं पाहून मामी आणि बहिणी काहीच करू शकणार नाहीत." विपुला जड अंतकरणाने घरी गेली. आपल्यामुळेच हा दिव्य पक्षी मरणार याचे त्याला खूपच दुःख वाटत होते. विपुला घरी आल्यावर पार्वती मामी पुढे येत म्हणाली, "विपुला, ह्या घे माझ्या आणि माझ्या मुलींच्या साड्या. प्रत्येकीवर तू जरतारी कशिदा काढून सकाळी या साड्या मला दे." विपुलेला काही उत्तर द्यायची चोरी होती. मामीच्या चेहऱ्यावरचे कुत्सित हास्य तिला बरेच काही सांगून गेले होते. पक्षाने सांगितल्याप्रमाणे विपुला रात्री घराबाहेर आली व शीळ घालून तिने त्या पक्षाला बोलवले. प्रथमा आणि द्वितीया तिच्या मागोमाग पक्षाला मारायला टपूनच बसलेल्या होत्या. तेवढ्यात एक चमत्कार झाला. आगीचा लोळ उठला आणि त्यात तो पक्षी घिरट्या घेऊ लागला. 5 मिनिटातच तो विपुलेच्या पायापाशी मरण पावला. आपला सच्चा दोस्त गेल्याने दुःख तिला झाले.
पाहता पाहता ती आग विझली आणि त्यातून एक सुंदर परी प्रकटली. ती विपुलेला म्हणाली, आण त्या साड्या इकडे, मी तुझे काम करून देते. परीच्या हातच्या एका स्पर्शाने साड्यांवर सुंदर डिझाईनचा कशिदा त्यावर चितारला गेला होता. प्रथमा आणि द्वितीयेला तर काय करावे हेच कळत नव्हते. विपुलेने पक्षाचा सचेतन देह एका खड्ड्यात पुरला. डोळे पुसून ती घरात गेली. विपुलेने नियमितपणे त्या खड्ड्यात पाणी घालणे चालूच ठेवले. पाहता पाहता त्यातून एका दिव्य अशा सफरचंदाच्या झाडाचे रोपटे आकार घेऊ लागले आणि 1-2 महिन्यात त्यात मोठे झाड तयार झाले. त्याची फळे लालबुंद व अत्यंत मधुर असत. त्याच्या फांद्या सोन्याच्या आणि पाने पाचूची होती. त्या झाडाची कीर्ती ऐकून त्या देशाचा राजकुमार एक दिवस ते झाड पाहण्यासाठी आला. ती रसरशीत लालबुंद फळे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने ती फळे तोडण्याचा खूपच प्रयत्न केला. राजपुत्राला खूप राग आला. त्याच्या भोवती प्रथमा, द्वितीया, त्यांची आई आणि इतर खूप लोक जमा झाले. विपुला दाराआडून सर्व प्रकार बघत होती. राजपुत्र तर सोडाच, पण प्रथमा व द्वितीयेच्या हातालाही ती सफरचंदे लागत नव्हती. विपुला पुढे झाली. तिने त्या झाडाची फांदी वाकवली व त्याची फळे तोडून राजपुत्राच्या हाती ठेवली. राजपुत्राला विपुलेचे रूपही आवडले. त्याने तिला तेथेच मागणी घातली. लाजत लाजत विपुलेनेही होकार दिला. थोड्याच दिवसात राजपुत्र आणि विपुला यांचा थाटामाटात विवाह झाला. ते झाड विपुलेने आपल्या महालातही फळातील बियांच्या साहाय्याने लावून घेतले होते. धन्यवाद. नमस्कार.